आपली लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आमदारांनी केलेल्या वक्तव्यांमुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलेलं आहे। नेमकं काय झालेलं आहे बघूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल। लाडकी बहीण की दोडकी बहीण, आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो। सत्ताधारी आमदारांच्या विधानांवरून वाद, मतं दिली नाही तर योजना बंद, विरोधकांचा सरकारला सवाल। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत सत्ताधारी आमदारांनी केलेल्या विधानानंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। महायुतीला मत दिलं नाही तर बहिणींच्या खात्यातून 1500 रुपये काढून घेऊ असं वक्तव्य बडनेराचे आमदार रवी राणांनी केलं होतं। तर लाडकी बहीण योजनेतून नावं डिलीट करण्याची धमकी शिवसेना शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी दिली। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल। बरोबर आहे काय? लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे, आणि ज्याचा खाल्लं त्याला जागलं पाहिजे। आता दिलंय डिसेंबर मध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे। खत्री साहेब, स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे, कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचा आमदार माहिती आहे। गावातल्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे। या इलेक्शनला पुढं पाहणाऱ्यांची यादी काढा, आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो। सत्ताधारी आमदारांच्या या वक्तव्यांमुळे विरोधकांना सरकारवर टीकास्त्र डागण्याची आयती संधीच मिळाली। त्यांची मानसिकता आहे की आम्ही तुम्हाला पैसे देतोय, तुम्ही आमच्या गुलाम। हे लाडक्या बहिणींना गुलाम करण्याची योजना आहे। जरी यांची भाषा असेल, ही भाषा असेल तर लाडक्या बहिणींचा अपमान, महाराष्ट्रात महिलांचा अपमान। मला काही आश्चर्य यासारखं, माझ्या काही अपेक्षाच नाही त्या सरकारकडून। आणि गलिच्छ राजकारण आहे, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी। आजकाल भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी फेक नॅरेटिव्ह वगैरे असा एक शब्द दिल्लीचा भारतीय जनता पक्षाला पाठ होता, तो आता त्यांच्या मित्र पक्षांनाही पाठ झाला, फेक नॅरेटिव्ह। तर तो फेक नॅरेटिव्हचा भाग त्यांना जे वाटत होतं, आता दूध का दूध पाणी का पाणी, कसं पोटातलं ओठात आलंच की नाही। दरम्यान महिलांना दिलेली ओवाळणी परत घेतली जाणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। आमचे काही मित्र गमतीत बोलताना काही बोलतात, कोणीतरी म्हणतं पैसे वापस घेऊ। अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही। एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते। त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो, अरे निवडणुका येतील जातील, कोणी वोट देणार नाही, पण मला विश्वास आहे माऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल। या इलेक्शनला पुढं पाहणाऱ्यांची यादी, मतं दिली तर लाडकी नाही तर दोडकी बहीण असा सत्ताधारी आमदारांच्या विधानांचा अर्थ काढला जातोय। विधानसभा निवडणुकीपुरतीच ही योजना सुरू केल्याच्या विरोधकांच्या आरोपांना यामुळे अधिक बळ मिळतंय। ही तर सुरुवात आहे। आगामी काळात लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील खडाजंगी वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।